आकाशवाणी. उमेश घळसाची राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. बिहारमधल्या रेल्वे अपघातामुळे नवी दिल्ली पाटणा हावडा मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम. ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधून भारतीयांना घेऊन येणारं पहिलं विमान सकाळी पोचण्याची शक्यता. आणि रशियन ऑलिम्पिक समितीचं सदस्यत्व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून रद्द. रशियन खेळाडूंच्या समावेशाचा निर्णय योग्य वेळी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष 20 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका एकत्र करायच्या किंवा नाही यावर या सुनावणीत निर्णय अपेक्षित आहे. याशिवाय अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेल्या मागणीवरही निकाल दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणारे वकील अनिल साखरे यांनी दिली. अपात्रतेच्या सर्व याचिका मुद्दे घटना वेगवेगळ्या असल्यानं त्यावर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान हा वेळखाऊ प्रकार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत हे मुद्दे मांडले जातील असं त्यांनी सांगितलं. देशातल्या गरिबी निर्मूलनासाठी सरकार कटिबद्ध असल्यानं गेल्या 5 वर्षात 13.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. उत्तराखंडमधल्या पिथोरागड जिल्ह्यात जनसभेत ते बोलत होते. सीमा भागातल्या गावांच्या विकासाकडे सरकारचं लक्ष आहे. यासाठी पिथोरागड इथं 4,200 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं त्यांनी लोकार्पण आणि पायाभरणी केली. पिथोरागडमध्ये सकाळी जोलीगॉंग इथल्या पार्वतीकुंडाजवळ त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर गुंजी गावाला भेट देऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधला आणि स्थानिक उत्पादनांच्या हस्तकला प्रदर्शनाला भेट दिली. तसंच या ठिकाणी तैनात भारतीय लष्कर, ITBP आणि सीमा सुरक्षा संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशातले मिझोराम, अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीप वगळता इतर सर्वत्र लवकरच पाईप गॅसची सुविधा उपलब्ध होईल. शहर गॅस वितरण यंत्रणेच्या 12व्या टप्प्यातल्या लिलावांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत सुरुवात केली. 5 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 92 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक वायूचं जाळं निर्माण करण्यासाठी हे लिलाव होत आहेत. गंगाजलावर GST अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू होत असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पूजा साहित्याला GSTमधून वगळण्यात आलं असून यामध्ये गंगाजलाचाही समावेश असल्याचं CBIC अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं स्पष्ट केलं आहे. 2017मध्ये GST परिषदेच्या बैठकीत झालेल्या विस्तृत चर्चेनंतर GSTमधून सूट देण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत पूजा साहित्याचा समावेश करायचा निर्णय झाला होता. तसंच GST लागू झाल्यापासून सर्व प्रकारच्या पूजा साहित्याला GSTमधून वगळण्यात आल्याचं CBICनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान स्वच्छ गंगा प्रकल्पाच्या 285 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांना नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा कार्यकारी समितीनं मंजुरी दिली आहे. मिशनच्या कार्यकारी समितीची आज 51वी बैठक महासंचालक G. अशोक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बिहारमधल्या रेल्वे अपघातामुळे नवी दिल्ली पाटणा हावडा या मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मार्गावरच्या 31 गाड्या रद्द करण्यात आल्यात. सर्व प्रमुख गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत. रेल्वे सेवा दीनदयाल उपाध्याय गया पाटणा आणि दीनदयाल उपाध्याय सासाराम आराह पाटणा रेल्वे सेक्शनद्वारे चालवण्यात येत आहेत. ही माहिती पूर्व मध्य रेल्वेनं दिली आहे. 95 गाड्या वळवण्यात आल्या असून 5 गाड्यांचा प्रवास कमी करण्यात आला आहे. 2 गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. रुळावरून घसरलेल्या ठिकाणी दुरुस्तीचं काम जोरात सुरू आहे, असं मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्तानं रास दांडियाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणं बंधनकारक करायचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत आलेल्या एका निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवावं, स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. मुंबई एंट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करावं, पथकर मार्गांवरच्या पुलांचं, उड्डाणपुलांचं, भुयारी रस्त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश त्यांनी दिले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांची 150 कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं आज जप्त केली. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई ईडीनं केली आहे. यात जमीन, बंगला, निवासी संकुल यांचा समावेश आहे. ईडीनं आतापर्यंत त्यांची एकूण 386 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं ऑपरेशन अजय अभियान सुरू केलं आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत एक विशेष विमान आज रात्री तेल अविवला पोहोचेल. उद्या सकाळी हे विमान भारतात परत येईल. त्यात 230 प्रवासी असतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं. इस्रायलमध्ये 18,000 भारतीय नागरिक आहेत. या सर्वांनी तिथल्या भारतीय दूतावासात नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नाहयान यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. अलीकडच्या काळातल्या प्रादेशिक घडामोडी आणि धोरणांसंदर्भातला तणाव कमी करणं आणि लोकसंख्येचं रक्षण करणं यावर प्रामुख्यानं त्यांच्यात चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं रशियाच्या ऑलिम्पिक समितीचं सदस्यत्व तडकाफडकी निलंबित केलं आहे. समितीच्या कार्यकारी मंडळाच्या मुंबईत आज सुरू झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. युक्रेनच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या प्रादेशिक एकात्मतेचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत रशियाच्या ऑलिम्पिक समितीचं निलंबन कायम राहील. त्यामुळे पुढच्या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तसंच 2026मध्ये मिलानो पोर्टिना इथं होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाचा पासपोर्ट असलेल्या देशरहित खेळाडूंच्या सहभागाबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती योग्य वेळी घेईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन मुंबईत 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. 40 वर्षाच्या खंडानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतात होत आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 312 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 311 धावा केल्या. क्विंटन डी कॉकनं 109 तर एडन मार्करमनं 56 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 22 षटकात 6 बाद 87 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी. बिहारमधल्या रेल्वे अपघातामुळे नवी दिल्ली, पाटणा, हावडा या मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम. ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधून भारतीयांना घेऊन येणारं पहिलं विमान सकाळी पोहोचण्याची शक्यता. आणि रशियन ऑलिम्पिक समितीचं सदस्यत्व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून रद्द. रशियन खेळाडूंच्या समावेशाचा निर्णय योग्य वेळी घेणार. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.